मुरंग भूमिका मुरंग भूमिका मुरंग भूमिका मुरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका उभे होते लोका ताड़ मृदंग श्रोते सगळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवे सगळ्या नामा म्हणे सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे संगती पंगती देवा सवे घडे नित्यानित्य जोडे तेची साच प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सन्माननीय केदा नाना आहेर यांच्या द्वारा घडवून आलेला हा सोहळा यामध्ये माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे सगळ्या महाराष्ट्राला कीर्तनाच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेले आमचे संजय नाना धोंगडे यांनी दिलेल्या निमंत्रणामुळे बऱ्याच वर्षानंतर चांदवडकरांच्या दर्शनाचा लाभ झाला। या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, मृदंगाचार्य महाराज, सर्व टाळकरी महाराज, विनेकरी महाराज, सर्व गायनाचार्य महाराज, छोटे छोटे सर्व साधक, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी, त्यांची संस्था, बसलेले सर्व महाराज, खाली बसलेलेही महाराज, सर्वांची नावं घेणं शक्य नाही। काहीची घेतली तर काहीची नक्की राहून जाणार आहे। आणि नाना आपल्याला एक सूट आहे, पुंडलिक वरदा हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम, हे दोन म्हटलं की मधले हिशोबात धरायचे। तसं तुम्ही हिशोब लावायचा। आता उपस्थित माझ्या आई बहिणी, वडीलधारी मंडळी, मान्यवर मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य, अतिशय सुंदर नियोजन बरं का संजय नाना, अतिशय सुंदर नियोजन संयोजक मंडळींनी केलं, म्हणून त्यांना धन्यवाद देतो। सुंदर साऊंड सिस्टीम, एक नंबर, अजिबात घाबरायचं नाही। शूटिंग वाले, पत्रकार, लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं, तसा आहेर नानाच्या ऐश्वर्याला शोभेल असा कार्यक्रम संजय नानांनी घडवून आणला। हे दोन्ही नाना एकत्रित आले। पुन्हा एकदा संयोजक मंडळीला धन्यवाद देतो, पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही विविध क्षेत्रातील सर्व मोठमोठी मंडळी येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवून केदा नानाच्या वतीनं, संजय नानाच्या वतीनं सर्वांना धन्यवाद। विठ्ठल
कीर्तनकार महाराजांचं संमेलन दिसतंय. आज सप्ताह चांदवडकरांनी सुरू केला तर 2 महिने संपणार नाही एवढे कीर्तनकार इथं आहे. आणि म्हणून एकदा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी सर्वांना नमस्कार. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. प्रसिद्ध 3 दुकानं, एक देवाचं आहे, एक संताचं आहे, एक जीवाचं आहे. संजय नाना, प्रत्येकाच्या दुकानात मालही वेगवेगळा आहे. केवळ दुःख मिळतं ही जीवाचं दुकान, केवळ सुख मिळतं ही संताचं दुकान. सुख आणि दुःख दोन्ही मिळतं बरं का मते मामा, हे देवाचं दुकान. दोन्ही मिळतं, सुखही मिळतं आणि दुःखही मिळतं, हे देवाचं दुकान आहे. देवाचा अवतार होय दासा सुख दैत्याभय. विश्वाचे आयुष्य जेणे उजळे तो सूर्य उदयला देखुनी सबळे पापिया फुटती डोळे डुडुळ्याचे. तुम्हाला काय वाटतं, सूर्याचा उदय झाला म्हणजे काय सर्वांना आनंद आहे का? घुबडांना दुःख आहे. घुबड म्हणतात दिवसभर दिसत नाही आपल्याला. पापिया फुटती डोळे डुडुळ्याचे. जगाची सुख पहाट पण चोरा मरणा होणे निकृष्ट. पहाट झाली म्हणजे सगळ्या जगाला आनंद आहे, पण चोरट्याची टोळी चिंतेत आहे का कोंबडं ओरडलं अजून भिंत फुटली नाही. जगाची सुख पहाट चोरा मरणा होणे निकृष्ट. म्हणून काहीला सुख आणि काहीला दुःख हे दोन्ही मिळतं. कोरोनाची साथ आली संजय नाना, सर्वांनाच माहिती आहे. पटापटा पटापटा माणसं मेली. प्रत्येक घरातलं एकनायक मेलं. अख्खं गाव दुःखी झालं. पण त्याही वर्षी एक सुखी झालं. कोण? ज्याचं स्मशाना शेजारी सरपणाचं दुकान. पुढचं कळलं तुम्हाला? अरे ते ओलं सरपण येड्या व्हायचं डबल भावात विकत होतं. नातलगाला प्रेत पेटवल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. साधं रॉकेलच्या लुणावर फिरणारं सरपणवाल्यानं टाटा सफारी एकाच वर्षात घेतली. दुसऱ्या किराणा दुकानदारानं लक्ष ठेवलं, काय दिवसभर पुड्या बांधतो, 70 रुपये 40 पैसे दुकान पाहिजे. सरपणाचं ते गेल्या साली लुणावर फिरतो, यंदा टाटा सफारीतून टाटा करताय म्हणला म्हणून त्यानं स्वतःचं किराणा दुकान विकलं. काही सेत विकलं, बँकेतून कर्ज काढलं, त्याच्या बाणीवर स्मशानात दुकान थाटलं. यानेही बोर्ड लावला, भाऊ आमच्या येथे अंत्ययात्रेचं सर्व साहित्य स्वस्त दरात मिळेल. 5 मन सरपण, बांबू सुतई, नवीन कापड, 4 माणसाहार, बुक्का, बँड पार्टी, भजनी मंडळासह. 1 जानेवारी 2024ला दुकान ओपन केलं. ऑक्टोबरची 9 आली, एकही नाही मेलं. आता पुरं गाव सुखी झालं आणि दुकानवालं दुःखी झालं. काहीला सुख आणि काहीला दुःख हे दोन्ही मिळतं, हे देवाचं दुकान आहे. केवळ दुःख मिळतं, हे जीवाचं दुकान आहे. फक्त एकमेकाकडे बोट दाखवायचा कार्यक्रम चालू आहे. ज्याला लेकरं नाही झाले ते म्हणतं लेकरं झालेलं सुखी, आणि ज्याचे दारू पिऊ पिऊ बुटा भरली लात कंबरड्यात घालतात त्याला विचारा, ते म्हणतं महाराज अजिबात नाही झालेलं सुखी.
जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. केवळ दुःख मिळतं हे जीवाचं दुकान, सुख दुःख मिळतं हे देवाचं दुकान, आणि केवळ सुख मिळतं हे संताचं दुकान. सुख एक हेची ठाई, सुख एक हेची ठाई, निवडून आणले सगळे तेंडुलकर. सुख एक. अरे हे गुणीजन आमच्या संप्रदायाचं सौंदर्य आहे. सुख एक हेची ठाई, बहुपायी संतांचे. नुसतं सुख नाही, सर्व सुख. सुख वेगळे आणि सर्व सुख वेगळे. सर्व सुखाची व्याख्या करताना असत तस्य सतत शैव सर्वस्य प्रभवाप्येत सर्वस्य सर्वदा ज्ञानात सर्वम येनम प्रचक्षते. त्याला म्हणतात सर्व. कशाला आता मी बडबड केली त्याला सर्व म्हणतात. प्रपंचात सुख नाही भाऊ, सुखाभास आहे. माणसं जगतात ते काय सुखात जगतात का? सुखाच्या आशेवर जगतात. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती येत नाही केला, क्षण एक मुक्ती येत नाही केला. इंद्राची शासन पावला, इंद्राची शासन पावला. मामाने योग्य प्रमाण दिलं आणि ते अनुभवातून दिलं. सर्व सुखाच्या आणि मला सांगतात पुन्हा विठ्ठल विठ्ठल. सर्व सुखाची आशा जन्म गेला. माणसं जी संसारात जगतात ना, सुखात जगत नाही, सुखाच्या आशेवर. दीन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी, राजा कहे सुख महाराज को, महाराज कहे सुख इंद्र को भारी, इंद्र कहे सुख चतुरानन को, चतुरानन कहे सुख विष्णु को भारी. तुलसीदास प्रभु कहे हरि, भगति बिना सब जीव दुखारी. फक्त बोट दाखवायचा कार्यक्रम आहे, बोट दाखवायचा. जो 10 20 50 भय से तो वह हजार तो लाख मंगेगी, कोटि अरब खरब धरापति होने की चाह जगेगी. स्वर्ग पताल का राज करो, तृष्णा को अति आग लगेगी.
कहे सुंदर श्वास एक संतोष बिना तेरे मन की भूख कभी ना भगेगी। निश्व वष्टि शतम शति दश शतम लक्षम सहस्त्राधिपो लक्षेशा क्षितिपालताम क्षितिपति चक्रेशताम वांछति चक्रेशा सुरराजताम सुरपतिर्ब्रह्मास्पदम वांछति ब्रह्मा शैव पदम शिवो हरिपदम। एकमेकाकडे बोट दाखवणं चाललं म्हणून सुखाची आशा जन्म गेला आणि मानलं ना नाना तरी ते सुख टिकत नाही प्रपंचातलं, सारखं तर नाही राहत भाऊ, उतरतं हे तुमचे अनुभव आहे। तारुण्यामध्ये नवरा बायको जेवढ्या प्रेमानं एकमेकाकडे पाहतात तेवढ्या प्रेमानं म्हातारपणात पाहत नसतात। पहिली गोष्ट पाहतच नसतात। एखाद्या दिवशी चुकून पाहिलं मते मामा तर असे पाहतात का दोघाचं 7 जन्माचं वैर। म्हातारीचे लाल डोळे आणि म्हाताऱ्याचे लाल डोळे दोघाच्या मध्ये थांबलं तर मधलं पेटल एवढी रागीट दृष्टी असते। लग्न झालं म्हणजे 2 वर्षे पती बोलतो आणि पत्नी ऐकते, नंतरचे 2 वर्षे पत्नी बोलती आणि पती ऐकतो, तिथून पुढचे सगळे वर्ष दोघंही बोलतात, अख्खं चांदवड ऐकतं। इतकं बिघडत जातं प्रपंचातलं जे सुख आहे ते असं उतरत जातं। याच्या उलट परमार्थात आहे सुख घडो घडी वाढो लागे, त्या 2 क्षेत्रातल्या सुखातला हा फरक आहे। प्रपंचातलं सुख उतरत जातं, परमार्थातलं वाढत जातं। सुख घडो घडी प्रतिक्षण वर्धमानम। अरे किती चांगलं गाणं सिनेमाचं निघू द्या, वर्षात 6 महिन्यात त्याचा कंटाळा आल्याशिवाय राहत नाही। कंटाळले माणसं, अशिक्षित आजी सुशिक्षित नातवावर रागावते। गोविंद्या डोक्यात फरक झाला का तुझ्या? उठला सुटला झिंग झिंगाट। अरे दुसरं म्हणणं वैतागले का नाही? 6 महिन्यात, वर्षात, 2 वर्षात सगळे वैतागतात। पण माझा जाहीर प्रश्न आहे, इथे सगळे आमचे वारकरी बसलेले आहे। 750 वर्षापासून सकाळी विना गळ्यात घेतला की रूप पाहता लोचनी, किती 750 वर्षे झाले तरी आनंद वाढत चालला पण कमी नाही। हा फरक प्रपंच आणि परमार्थातल्या सुखातला आहे। म्हणून तर गायक काय थोडे झाले का? जगाच्या पाठीवर गायक दिग्गज गायक झाले नाना, दिग्गज गायक झाले, पण त्यांचं नाम निशान नाही। 2 गायक चंद्र सूर्य असेपर्यंत अजरामर आहे, लता दीदी मंगेशकर, भीमसेनजी जोशी। असं का झालं? त्याचं उत्तर आहे त्यांचा कंठ अभंग गायल्यानं पवित्र झाला। बाकीच्याने गायले म्हणा, रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना। ते शब्द वाईट नाही बरं का ठाकरे, वाईट नाही, शब्द चांगलेच आहे। ते शब्द यांनी गायले पण संताच्या मुखातून आलेले। रूपी गुंतले लोचन चरणी, स्थिरावले मन देह, भावहार पला तुझ पाहता विठ्ठला, म्हणून अमर झाले विठ्ठला विठ्ठला। इंद्रियाला तात्पुरतं सुखी करण्याची क्षमता विषयामध्ये आहे। पंचविषय सर्वांना माहिती आहे। एका विषयामध्ये एकच इंद्रिय ते तात्पुरतं। रूप असेल फक्त डोळ्याला सुख आहे, कानाला नाही। गायन असेल कानाला सुख आहे, नाकाला नाही। सुगंध असेल नाकाला सुख आहे, जिभेला नाही। जिलेबी असेल जिभेला सुख आहे, त्वचेला नाही।
एका विषयामध्ये एक इंद्रिय तात्पुरतं सुखी करायची क्षमता आहे, पण सर्व इंद्रियाला एका वेळी सुखी करणारा भगवान आहे. आणि तुम्हाला पाठ आहे ते, डोळे तुम्ही घ्या रे सुख आणि पहा विठोबाचे मुख, डोळ्याला सुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण कानाला सुख. घेई घेई माझे वाचे. अरे सर्व इंद्रियाला एका वेळी सुखी करतो म्हणून सर्व सुखाचे आगर, 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 सर्व सुखाचे आगर. बाबा रघुवा देवी बरे, बाबा रघुवा देवी म्हणून सर्व सुखाचे आगर. पण त्याही परमेश्वराला सुखासाठी संताकडे यावं लागतं. जो संत सुखा कारणे देव वेळावला, या 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 सुखा कारणे देव वेळावला. वैकुंठ सोडुनी संत सदनी राहिला, वैकुंठ सोडुनी संत सदनी राहिला, या सुखा कारणे देव वेळावला, या सुखा कारणे देव वेळावला. मते मामा, संजय नाना काहीला वाटेल मते मामा काय भानगड आहे. त्याची भानगड अशी आहे, माझी आई मते पाटलाची आहे, नागपूर जिल्ह्यातले मते. म्हणून महाराष्ट्रात कुठलाही मते दिसला की माझा मामा. मते द्या नाही म्हणत मी, मते आडनाव सांगतो. विठ्ठल ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. कोण? सर्व इंद्रियाला एका वेळी सुखी करणारा भगवान, ज्याला सर्व सुखाचे आगर म्हटलंय सर्व संतांनी. तो सर्व सुखाचा आगर सुख मिळण्यासाठी संताच्या जवळ येतो. आणि म्हणून शब्द पहा, संतांची देखिली चरणांबुजे. काय झालं? सर्व सुखे आजी येथेची ओढ, सर्व सुखे आजी येथेची ओढले, संतांची देखिली चरणांबुजे, संतांची देखिली चरणांबुजे, संतांची देखिली चरणांबुजे. जगद्गुरु तुकोबाराय प्रबोधन करताना
सार्वभौम राजाला लाजवेल एवढा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद. नुसता आनंद नाही, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. नका चरफडू घ्या रे तुम्ही. पण एवढा आनंद सार्वभौम राजाला लाजवेल एवढा. हे पहा, काहीचा व्यवहारही दुःखाचा आहे, लाभही दुःखाचा आहे. काहीचा व्यवहार सुखाचा आहे, लाभ दुःखाचा आहे. काहीचा व्यवहार दुःखाचा आहे, लाभ सुखाचा आहे. व्यवहार दुःखाचा, लाभही दुःखाचा. परीट गडीवरून मित्र आला, परीट गडीचे कपडे, मुंबईला बसला नाना, चांदवडला उतरला, इस्त्री मोडू नये म्हणून असं अलगद बसलं यष्टीत. एवढं जपलं ते. पण चांदवडच्या स्टँडवर कोळशाचा दुकानदार त्याचा बालमित्र होता. जसा मित्र पाहला, टाकली कोळसा विकता विकता उडी, धावला, कडकडून मिठी मारली, तोंडावून हात फिरवला. रे किती दिवसांनी आला लेका, तुझं प्रेम उचंबवून गेलं, पण ते अलगद आलं ना, बाकड्याला टेकलं नाही, इस्त्री मोडू दिली नाही, तू काळा केला. त्याच्या पुढे गेला अत्तरचा दुकानदार. 5 वर्ष झालं म्हणलं याचा लग्नाला अत्तर वापरलं, अजून बिल दिलं नाही. 5 वर्षांनी तोंड दाखवलं. अत्तर विकता विकता धावला, धरली कॉलर, 2 थोबाडीत दिल्या. दिवसभर सुगंध आला. अरे दुर्जन की करुणा बुरी, भला सज्जन का त्रास, सूरज जब गर्मी करे तो बरसन की आस. दुर्जन की करुणा बुरी. कोळशावाल्यानं तोंडावून हात फिरवला तरी तोंड काळं केलं. अत्तरवाल्यानं मारले थोबाडीत, दिवसभर सुगंध आला. म्हणून प्रपंचातल्या लोकांनी किती तोंडावून हात फिरू द्या, साधू संतांनी थोबाडीत मारू द्या, जीवनभर कीर्तीचा सुगंध आहे. जीवनभर ज्याच्या ज्याच्याशी संबंध आला. नाही तर भिंती थोड्या आहे का नाना, किती भिंतीवर कुत्रे बसले, गाजर गवत, येड्या बाभोळी. पण एक भिंत आळंदीची आहे. 750 वर्ष झाले वारकरी डोकं टेकून दर्शन घेतात. का? संताचा संबंध आला. किती रेडे पाणी वाहता वाहता मेले जिभाऊ, किती रेडे मेले. पण अरे याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटोळं चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार केला. ज्या बापानं 3 मजली इमारत बांधून ठेवली, त्याचा एकुलता एक मुलगा, 10वा घालत नाही मामा, एकुलता एक. पण 750 वर्ष झाले अजून आळ्याला रेड्याच्या समाधी पुढे भाऊ दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह आहे. कोणापुढे? रेड्याच्या समाधी. म्हणून दुर्जन की करुणा बुरी, भला सज्जन का त्रास. काहीचा व्यवहार दुःखाचा आहे, लाभ सुखाचा आहे. योग्यांचा व्यवहार आटापिटा ते सगळे पाठ आहे तुम्हाला. शरीर शोषण, प्राण निरोधन, मनोजय हटयो. कुंडली कलिमल दलभंगा, श्वेत तोडुनी करिवो वनभंग, करिवो वनभंग. ब्रह्मरंध्री मिसळे परी मोक्ष रंग. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. माझे सुषुम्ना संचरण, न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन. योगाची या वाटा बरं का ठाकरे गुरुजी. जे निघाले गा सुबटा, तया दुःखाचा चिशेल वाटा भागा आला.
एवढा आटापिटा करून योग्याला समाधीसारखं सुख मिळतं. व्यवहार दुःखाचा आहे, पण समाधीसारखं सुख मिळतं, लाभ सुखाचा आहे. आमचे संत सांगतात एवढा आटापिटा योग्याला करून जे समाधीसारखं सुख मिळतं, अरे ते तर आम्हाला भजनानच मिळतं. सुख सेव ब्रह्मानंद गाऊ राम नाम सदा. समाधीसारखं सुख मिळतं, लाभ सुखाचा. काहीचा व्यवहारही दुःखाचा, लाभही दुःखाचा. काहीचा व्यवहार सुखाचा पण लाभ दुःखाचा. बचनागाची कांडी खाताना गोड वाटते म्हणतात. भानगडीत पडायचं नाही तुम्ही. ते खातात, त्यांचा तो अभ्यास आहे. नुसतं नाही, तोळा तोळा खातात. हे पाठ आहे प्रमाण तुम्हाला, त्यांचा अभ्यास आहे. नाही तर तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुरून शिव नाही. विंचून सर्प नारायण आहे, पण पादस्पर्श दर्शन घेऊ नका. प्रसाद दिलाच म्हणून समजा. वंदावे दुरून, बरं दुरून वंदन सांगितलं. आणि ते अरे काळा शार 7-7.5 फुटाचा जहेरी साप डब्यात ठेवतात हिमालयातले साधू. डब्याला छिद्र, वायू भक्षण करून साप हा प्राणी काही दिवस जगू शकतो. साप कशासाठी? डबा उघडायचं झाकण, फटका मारायचा हाताचा सापाला, चवताळून त्यानं तोंडवर काढायचं डब्यातून. नुसतं ऐका. आणि साधूनं जीभ काढायची. चवताळलेल्या सापानं साधूच्या जिभेला दंश करायचा, त्याला उलटा होऊ द्यायचा, विष पूर्ण जिभेत येऊ द्यायचं, आणि मग पुन्हा साप डब्यात बंद करायचा. आणि त्या विषयाच्या नशेमध्ये साधूनं हिमालयात आनंदात राहायचं. आपण त्या आनंदाच्या भानगडीत पडू नका. त्यांचा तो अभ्यास आहे. म्हणून साधुणी बचनाग खाती तोळा तोळा आणि का ते डोळा न देखवे. बचनागाची कांडी खाताना गोड वाटती म्हणतात, पण प्राण जातो. म्हणजे व्यवहार सुखाचा, लाभ दुःखाचा. काहीचा जन्मभर दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा व्यवहार आहे. इकडचे माणसं चांगले आहेत, तिकडच्या गोष्टी सांगतो. फक्त त्याला कळलं पाहिजे अमुक पाटलाच्या वाड्यात अमुक गावच्या पाटलाची मुलगी देण्यात येत आहे. एवढं कळलं मामा, झोप नाही लागत त्याला. मग भाकरी बांधून घेतं, तिकिटाला उसने पैसे घेतं संजय नानान. मग ऑटो पकडतं, टेम्पो पकडतं, एसटी पकडतं. असं करून दुपारी 1 वाजता त्या गावात पाटलाच्या वाड्याच्या दारात उभं राहतं. त्या पाटलालाच विचारतं, अमुकाचा वाडा हाच आहे. अमुक अमुक पाटील मीच आहे. आपण कुठले? मी अमुक गावचा. अहो या ना, आत या ना. तुमच्या गावात अमुक पाटलाच्या वाड्यात माझी ताई द्यायची आहे, सोयरीक जुळली म्हणूनच आलो. इथून सुरुवात. पुढचं कळलं तुम्हाला?
झोप नाही मला 8 दिवस झाले. काय झालं? काय नाही झालं. अहो चहा तरी घ्या. भाकरी बांधून आलो. चहा नको तुमचा. फक्त एका वाक्यात सांगतो, मुली जास्त झाल्या असेल तर विहिरीत ढकला. राम राम. गेलं राखेल होतं. एवढा आनंद झाला होता त्यांना. सोयरीक जुळल्यापासून पत्रिका कशा छापायच्या, पटके किती महाराजांना बांधायचे, काय पदार्थ करायचे, आनंदाला उधाण आलं होतं. पण हे गेलं ना आग लावे. दिवसभर स्वयंपाक नाही, नाना कोणी जेवत नाही, कोणीच्या बोलत. संध्याकाळी पाटलींना विषय काढला का त्या बिचाराला काही स्वार्थ म्हणावता आपला चहा घेतला नाही बिचाऱ्यानं. त्यांना काय माहिती हे बिचार कसा आग लावे. हे बघा, कांजीच्या कपड्यावाले असले तरी त्यांच्या घरात आपली ताई द्यायची नाही. मग पत्र लिहिण्यात येतं, नाना राज मांडणे राजश्री अमुक अमुक यांना माझा सप्रेम जय हरी. तुमच्यासोबत संबंध जुळल्यापासून आनंदाला उधाण आलं होतं. पण आम्ही ब्राह्मण मंडळीकडे जाऊन बघितलं तर मुलामुलीचा मृत्यू 6% असल्यामुळे तुमचा आमचा संबंध तुटला. असं जन्मभर दुसऱ्याचं वाटोळे करायचं व्यवहार करतं आणि अपेक्षा सुखाची करतं. तुकोबारायला विचारा, महाराज तुम्हाला सुख का झालं? महाराज म्हणतात, जन्मभर व्यवहार सुखाचा. रागामध्ये थोडा दोष झाला की अंधार पडतो. आपलं खेळीमेळी चालू आहे बरं का. महाराज म्हणतात, अरे आम्ही जन्मभर व्यवहार सुखाचा केला म्हणून लाभही सुखाचा झाला. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, ये मराठीचे नगरी. बरं का संजय नाना, या आठवड्यात तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या झाल्या आपल्या दृष्टीनं. गोमातेला न्याय मिळाला आहे का नाही. राज्य माता देशी गाय आहे ना. मराठी भाषेला न्याय मिळाला. आता संस्कृत भाषा मूल है असं म्हणतात कोणी, पण ते कोशामध्ये तो संदर्भ दिला जात नाही. शब्दकोश आहे ना बरं का भाऊ. लिखाण आणि उच्चारण ज्याचं एक येतं त्याला अनादी ही व्याख्या आहे ठाकरे गुरुजी. अनादीची व्याख्या काय आहे? लिखाण आणि उच्चारण एक आलं पाहिजे. इंग्रजी नंतरची आहे, तोकडी आहे, 5 स्वराची आहे. ए ई आय ओ यू.
एकच भाषा जगाच्या पाठीवर आहे. धनवान जिला 16 स्वर आहे ती मराठी आहे. 16 स्वराची. हे इंग्रजी 5 स्वराची आहे. त्याचा एकच शब्द पाठ करायचा असतो KING. किंग मीन्स राजा. कुठेही जाऊ द्या, किंग मीन्स राजा. इथं नाही भागत. नृप म्हणजे राजा, नृपती म्हणजे राजा, भूप म्हणजे राजा, भूपती म्हणजे राजा, पार्थिव म्हणजे राजा, राजन म्हणजे राजा, भूभृत म्हणजे राजा, महिपती म्हणजे राजा, महिपाल म्हणजे राजन. मग राजा पर्यायी कोणताही राजाचं डोकं चालत नाही. इकडे या, इकडे या, तिकडे बॉक्स आहे. हा इकडे या, इकडे या. ते त्याच्या पुढे बसलं का आवाज थांबतो. हा विठ्ठल विठ्ठल. भूपती, पार्थिव, राजन, भूभृत, महिपात, महिपाल, महिपती हे सगळे शब्द एकाच राजाच्या साठी आहे. म्हणून डोकं चालत नाही. आमचा राजा नापास होतो मराठीत, पास होतो इंग्रजीत. तिथं KING. मग काही माणसं म्हणतात संजय नाना तुम्ही मराठीला धनवान म्हणतात. हां जिला दर्जा मिळाला. मी सांगतो 2 मिनिटात. मराठीला धनवान म्हणतात, गरीब म्हणतात, श्रीमंत ते याला इंग्रजीला. हो का? अरे तिथेच उत्तर आहे. अरे पण इंग्रजी सगळ्या जगात चालते, मराठी फक्त महाराष्ट्रात. हो ना. म्हणून तर का व्यापून असते ती गरिबी आणि मोजकी असते ते श्रीमंती. ऐका तुम्ही जगात कुठेही जा ना ठाकरे सर, तुम्हाला गरिबीचं दर्शन आहे. कोणत्याही विमानतळावर उतरा तरी इंग्रजी आहे. मराठीचं दर्शन घ्यायला महाराष्ट्रातच यावं लागेल तुम्हाला. म्हणून छातीला हात लावून ज्या भाषेचा गौरव 750 वर्षापूर्वी माऊलीनं केला, माझा मराठाची बोल कौतुके अमृताती पैजा जिंके, त्या मराठी भाषेला दर्जा मिळाला की नाही. मराठी संस्कृत भाषा मूल है असं. प्राकृत भाषा शाखा है, संस्कृत भाषा मूल. अरे मूल तो धूल में पड़ गए, शाखा को फल फूल. आता आलं शाखा को फल फूल. मूल तो धूल में पड़ गए, शाखा को फल फूल. मराठी आहे म्हणून. नाही तर गरज होती का? अरे 1 मिनिट वाढतोय पण वेळेच्या पुढे जात नाही नाना. अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही. वेद डॉक्टर आहे, भगवान आमचा बाप आहे, गीता औषध आहे, आमची माय ज्ञानेश्वर महाराज आहे. आता 1 मिनिट घेतो. बाळ आजारी पडलं की बाप घेऊन जातो. हे बापाचं काम आहे. दवाखान्यात तपासलं, वेळ कमी असल्याने लगेच तपासलं. हे बाटली घेऊन आणली औषधाची बाटली. 2 चमचे सकाळी, 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी. अमकं खायला द्या, तमकं खायला देऊ नका. 36 रुपये काढा. हे इथं काम संपलं डॉक्टरचं. तसं वेद अहितापासून काढीतीन, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. हे डॉक्टरचं काम आहे. तिथून पुढे बापाचं काम सुरू होते. बापाचं मग बाप एका हाती बाळाला घेतो कडेवर आणि एका हाती बाटली. बाटली म्हणजे बिस्लरीची नाही, आपलं हे औषधाचे. हां बस नाही तर बाटल्या म्हटल्यावर काय औषध झालं. दवाखान्यातून बाप घरी येतो भाऊ आणि आईजवळ बाळ आणि बाटली आईजवळ देतो. हे पहा ऑफिसची वेळ झाली माझी. 2 चमचे सकाळी दे, 2 दुपारी दे, 2 संध्याकाळी दे. अमकं खायला दे, तमकं खायला देऊ नको. इथं बापाचं काम संपलं. तपासून औषध लिहून दिलं, इथं डॉक्टरचं काम संपलं. तिथून बाळाला आणि बाटलीला घरी आणून आईजवळ दिलं, इथं बापाचं काम संपलं. तिथून पुढे काम सुरू होते त्या आईचं. आई नाना एका मांडीवर बाळाला घेते, एका हातात बाटली घेते आणि पहिल्यांदा जर काय करत असेल तर बाटलीचं सील तोडते. औषध पाजायचं आहे लेकराला, काही नका, काही प्रमाणाची गरज नाही. माझ्यापुरती मी म्हणतो, मस्त जमते मला आता. विठ्ठल विठ्ठल थोडी वेळ थोडी राहिली आपली, बस. पुन्हा एकदा प्रसंग तुटून जातो. लक्ष द्या. पुन्हा पहिल्यांदा बाटलीचं सील तोडते आई आणि एक एक चमचा औषध
बाळाला पाजते. दृष्टांत संपला माझा. तसं वेद डॉक्टर आहे. भगवान कृष्ण आमचा बाप आहे. त्यानं बाटलीन बाळ आणून दिला आमच्या आईच्या ताब्यात ज्ञानोबा रायाच्या. मग आईनं बाळाला मांडीवर घेतलं, बाटली हातात घेतली, पहिल्यांदा बाटलीचं सील तोडलं. कारण गीता औषध आहे आणि त्या बाटलीला संस्कृतचं सील आहे. आणि ते तोडलं आमच्या आईनं. आणि मग 9000 चमच्याच्या द्वारा लेकराला औषध पाजलं. केली से मराठी गीता देवी, केली से मराठी गीता देवी, केली से मराठी गीता देवी. संस्कृताची गाठी उघडून ज्ञान गाठी उघड ज्ञानपोटी, संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी. संस्कृताची गाठी केली से मराठी गीता देवी, मराठी गीता देवी, मराठी गीता देवी. म्हणायच्या वेळेला पाठ नाही म्हणतं आणि मध्ये कुरकुर करतं. संस्कृताची गाठी ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियली गीतेची टीका. मराठी ते आमच्या माय मराठीलाही दर्जा मिळाला, आमच्या गोमातेलाही दर्जा मिळाला. आणि पुन्हा अर्धा मिनिट घेतो. एक पदवी एका युगात मिळाली बरं का. पुण्यश्लोक एका युगात एकाला. पुण्यश्लोक पदवी सत्ययुगात होती राजा नळाला. पुण्यश्लोक पदवी त्रेतायुगात होती राजा जनकाला. पुण्यश्लोक पदवी द्वापार युगात होती धर्मराजाला. पुण्यश्लोक नलो राजा, पुण्यश्लोक विदेहश्च, पुण्यश्लोक युधिष्ठिराः. 3 युगात तिघालाच पदव्या होत्या पुण्यश्लोक. कलियुगात फक्त अहिल्या देवीला पुण्यश्लोक. ज्या जिल्ह्यात जन्म झाला अहिल्या देवीचा, न्याय आता मिळाला, अहिल्यानगर झालं. या 3 गोष्टी. विठ्ठल महाराज म्हणतात, तिथून वाढलं आपलं. मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणेन देणे सुखची वरी हो देई या जगाया. म्हणून सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. अहो सुख लाभ झाला म्हणजे नेमकं काय झालं? आनंद कोंदला मागे पुढे, आनंद कोंदला मागे पुढे, आनंद कोंदला मागे पुढे, आनंद कोंदला सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. सुखाचे व्यवहारी लाभ झाला. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. सुख लाभला. आनंद कोंदला मागे पुढे, आनंद कोंदला मागे पुढे. आनंद कोंदला मागे पुढे, आनंद कोंदला मागे पुढे. बरं का मते मामा, मागही आनंद, पुढे आनंद, उजवीकडे आनंद, डावीकडे आनंद. आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी. कोंदून कोंदून भरलेला आनंद. आनंद कोंदला मागे पुढे. समजा आनंद शिल्लक राहिला नाना तर पुन्हा संधी आहे. 16 तारखेला याच महाराजचं कीर्तन चांदवडला आहे. कैलासवासी सौभाग्यवती उषाताई विजय राऊत यांचं प्रथम वर्षे श्राद्ध बुधवार 16/10/2024 सकाळी 10 ते 12. विजय वसंतराव राऊत, दत्तात्रय वसंतराव राऊत, गणेश विजय राऊत, रोहिणी स्वप्नील व्यवहारे, माधुरी प्रशांत कर्डिले, रुद्र भावेश वैष्णव नातोय, अलका दत्तात्रय राऊत, सचिन दत्तात्रय राऊत, मुकेश दत्तात्रय राऊत, पूनम कैलास कायन, भक्ती भाविका रुंदा या नाते या सर्व परिवाराच्या वतीनं 16 तारखेचं 10 ते 12 या वेळेत याच महाराजचं कीर्तन होणार आहे. त्या दिवसाची सर्वांची येण्या जाण्याची व्यवस्था
ज्याची त्याची त्यानं करायची आहे. काय निवडणूक आहे काय त्याचं 16 तारखेला. हा भोजनाची आहे, भोजनाची आहे. नाही तर डबे घेऊन या, भोजनाची आहे. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. अहो पण कोंदून भरलेला आनंद होण्याचं नेमकं कारण काय? संगती पंगती देवाचं वेगळे. शाबास, शाबास. संगती पंगती देवाचं वेगळे. संगती पंगती देवाचं वेगळे. संगती पंगती देवाचं वेगळे. नित्य नित्य जोडे नाथ. नित्य नित्य जोडे नाथ. संगती पंगती देवाचं वेगळे. संगती पंगती देवाचं आनंद होण्याचं कारण संगतही देवाची, पंक्तीलाही देवायच्या. मजा आहे, मजा आहे नाना. ते साहित्य वाटायचं आहे ना. बरोबर करू. मी 12च्या पुढे घेत नाही, माणसंही उठणार नाही. तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. बरोबर करू सगळे. कारण पुन्हा काही ठराविक भजनी मंडळाला भजनाचं साहित्य द्यायचं आहे केदारनाथाच्या वतीनं. आनंद वाटला आम्हाला. अरे पैसा सगळ्यांच्या जवळ आहे, पण नाही, पण ते सगळ्या अरे चांदोड आणि देवळा दोन्ही तालुक्याच्या भजनी मंडळाला साहित्य द्यायचं आहे. बस केदारनाथ तुम्हाला धन्यवाद. हे जे तुम्ही अरे पैसा मिळवण्यासाठी बिअर बार टाकता येतो, दारूचं दुकान लावता येते आहे का नाही. पण दारूचं दुकान लावलं म्हणजे पैसा दुकानदाराला मिळतो, पण हे झोकांड्या खात गटारात जाऊन पडतं. त्याचे नातलग शाप देतात, लेका तुझं वाटोळ हो, आमचा मिस्टर बिघडवला आहे ना. आता यांनी जे साहित्य वाटलं चंद्र सूर्य असेपर्यंत त्याचं भजन होणार आहे. ब्रह्मरस, ब्रह्मरस म्हणजे काय होय नाना? मोहाचा रस. कळते वाटते तुम्हाला? अरे रस माहिती आहे तुम्हाला? ऊसाचा रस आहे, आंब्याचाही रस आहे, मोहाचाही रस आहे. आणि ते रस घेण्याची साधनं काय? ऊसाचा रस घ्यायचा असेल काचेचा ग्लास पाहिजे, आंब्याचा रस घ्यायचा असेल स्टीलची वाटी पाहिजे, मोहाचा रस घ्यायचा असेल तुटक्या दांडीचा कप पाहिजे, त्याची दांडी तुटली पाहिजे. तुटक्या दांडीच्या कपानं मोहाचा रस, काचेच्या ग्लासानं ऊसाचा रस, स्टीलच्या वाटीनं आंब्याचा रस. आणि हा ब्रह्मरस घ्यायचा कशाने? लावणी मृदंग श्रुती टाळगोट देऊ ब्रह्मरस आवडी रे. देऊ ब्रह्मरस आवडी रे. लावणी मृदंग श्रुती टाळगोट देऊ ब्रह्मरस आवडी ब्रह्मरस सेवन करण्याचं साधन काय आहे? मृदंग, वीणा आणि टाळ. ते
ब्रह्मरस सेवन करण्याचं साधन केदारनाथाच्या वतीनं 2 तालुक्यातल्या भजनी मंडळाला वाटण्यात येणार आहे. सगळ्या कार्यक्रम मिलिटरी सारखा शिस्तबद्ध होईल. थोडी कीर्तनाची कसर राहिली तर 16 तारखेला काढून देईल. आज काही नाराज होऊ नका. हे महत्वाचं काम पुढे करायचं आपल्याला. आता हात वर करा. ए शूटिंगवाले एवढं घे भाऊ, एवढं घे. जमत नसेल तर स्टेजवर ये. फोटोग्राफर थांबा 2 मिनिट. हार घालू नका नाना. 2 मिनिट एवढा आनंद लुटू द्या. एवढा एक क्लिप फिरवायची रे भाऊ. महाराष्ट्रात केदारनाना आहेर यांच्या वतीनं 2 तालुक्यातल्या भजनी मंडळाला भजनाचं साहित्य वाटताना कीर्तनाला बसलेला भजन करणारा जनसागर. संभा दादा स्टेजवर या. एका तालात बरं का नाना, एका तालात वाजू नका. विठोबा रखुमाई. थांबा एक, थांबा बोलू नका माईकवर. एक हात वर करा. एक, हा एक जरा टाळी. एक ताकद लावा. एक सुख सोहळा स्वर्गी नाही. सुख सोहळा स्वर्गी नाही. सुख सोहळा स्वर्गी नाही. सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणावे. विठ्ठल विठ्ठल म्हणावे. विठ्ठल विठ्ठल शेवटी आपलं सुखाचे व्यवहार सुख लाभला. सुखाचे व्यवहार सुख लाभला. सुखाचे व्यवहार सुख लाभला. सुखाचे व्यवहार सुख लाभला. आनंद कोणाला मागे पुढे. आनंद कोणाला मागे पुढे. संगती पंगती देवाच वेगळे. संगती पंगती देवाच वेगळे. आनंद कोणाला मागे पुढे. आनंद कोणाला मागे पुढे. संगती पंगती देवाच वेगळे. संगती पंगती देवाच वेगळे. नित्यानित्य दोन देव
मागे पुढे ठेवून द्या. आता एवढा आनंद होण्याचं कारण काय? संगती पंगती देवासवे घडे. संगती देवाची आणि पंक्तीलाही देवाच्या. हे योग जुळेलं सांगत नाही. कधी संगत चांगली असते जी भाऊ, पंगत चांगली नसते. कधी पंगत चांगली तर संगत चांगली नाही. पंगत चांगली आहे पण शेजारचं थोडा वेळ त्याच्या अंगावर कलंट, थोडा वेळ याच्या अंगावर कलंट. पदार्थ चांगले आहे पण हे शेजारचं चांगलं नाही ना. म्हणजे पंगत चांगली आहे पण संगत चांगली नाही. कधी संगत चांगली आहे तर पंगत चांगली नाही. कधी संगती चांगली नाही, पंगती चांगली नाही. आषाढ्यात कळतं ना तुम्हाला. ते पत्रकार मंडळी फार हुशार. इकडून एक बोकड दाखवला होता आषाढ लागला तेव्हा, तिकडून एक कोंबडं, बरं का. आणि गटारी अमावस्येला 2च दिवस राहिले होते तेव्हा पेपरला तो फोटो आला. पत्रकार मंडळीसारखी हुशार मंडळी नाही जगात. इकडून बोकड दाखवला, तिकडून कोंबडं दाखवलं. बोकड कोंबड्याला म्हणतं राम 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 राम, आता आपली भेट. म्हणला 2 दिवस पुढे गटारी आहे, त्याच्यातून वाचलो तर मग श्रावण महिन्यात धोका नाही. बोकड म्हणतो कोंबड्याला. अरे सांगते संगत. पण महाराज म्हणतात संगतही देवाची पंक्तीलाही देवाच्या. कधी सिजनेबल आमची असते बरं का भाऊ, सिजनेबल संताचं नाही. आमची संगत श्रावण महिन्यापुरती, आमची संगत कार्तिक महिन्यापुरती. श्रावण महिन्यामध्ये गावोगावचे महादेव विचार करतात की एवढे भक्त कुठून येतात. बेलाचं पान तांब्यात पाणी हर हर महादेव, बेलाचं पान तांब्यात पाणी हर हर महादेव, बेलाचं पान तांब्यात पाणी हर हर महादेव. महादेव म्हणतो मग 11 महिने रजेवर जाता का रे, वैतागून सोडता या महिन्यात. आणि मग तुम्ही खेड्यामध्ये श्रावण महिन्यात कोंबडी पहा भाऊ. मुलाबाळासह सुरक्षित असते. काही पिलं पुढं, काही पिलं मागं. कोंबडी छाती काढून चालते, पुढं पाहते मागं पाहते. मेरा भारत महान. 1 महिना श्रावण संपला, कोंबडी एकटी दिसेल तुम्हाला. कोंबडी काय, लेकरं कुठं आहे कळत नाही का चांगलं. श्रावण संपला ना, मग लेकरं संपली. तुम्ही माझाही नंबर लागतो आता गणपती उठल्यावर. हे आम्हालाही संगत आहे पण श्रावणापुरती, कार्तिक महिन्यापुरती. महाराज म्हणतात आमची महिन्यापुरती नाही, सिजनेबल नाही. संगती पंगती देवासवे घडे, नित्यानित्य कायम. जमला आता. अहो त्या आनंदाला कधी न्यूनता येत नाही का. अरे आनंद ज्याचा आहे तो भगवान आहे आणि भगवंताला समर्थ म्हणतात. आणि समर्थाची व्याख्या आहे कधीही केव्हाही कोणत्याच गोष्टीची उणीव नाही. समर्थाचे घरी सकळ संपदा, समर्थाचे घरी सकळ संपदा, समर्थाचे घरी सकळ संपदा, समर्थाचे घरी सांगायचं राहिलं माझ्याकडून. गणेश कॉलनी हॉटेल भैरवनाथच्या पाठीमागे चांदवडलाच. कोणी दुखवटा आणू नये. विठ्ठल विठ्ठल समर्थाचे घरी सकळ संपदा. बरं का मते मामा जी नाही कुठे केव्हाही कधीही कोणत्याही गोष्टीची उणीव नाही, त्याला म्हणतात समर्थ. समर्थाची व्याख्याच ती आहे.
पुन्हा समर्थ आता याच्यावर कीर्तन होईल. जी भाऊ थोडक्यात सांगतो. पंगत बसली समर्थाच्या घरी तर समर्थ पंक्तीतून फिरतो आणि पंक्तीतून फिरताना विचार करत नाही हे कांजीच्या कपड्यावाला आहे आणि हे फाटक्या कपड्यावाला आहे. जो आग्रह कांजीच्या कपड्यावाल्याला तोच आग्रह फाटक्या कपड्यावाल्याला, याला म्हणता समर्थ. रावा आणि रंक सारी खेचे, रावानी रंग सारखे, रावानी रंग सारखे. आपण सारखे जाऊ म्हटलं. न म्हणे सोयरा सुहृदावश्यक, मने दोयरा, न म्हणे सोयरा सुहृदावश्यक. मने दोयरा, दुर्गावे रावा आणि रंग सारी खेच, रावानी रंग सारखे, रावानी रंग सारखे. न म्हणे सोयरा सुहृद. माझा मित्र कुठं बसला आणि रावसाहेब कुठं बसले, अजिबात नाही. राव आणि रंक सारी खेची. बरं, जेवणारी अशी वस्तात भेटतात. आंब्याचा रसच पाहिजे मला, ठेव रे बादली याच्या पुढं. ते म्हणतात जिलेबी पाहिजे, ठेव गमेलं. मला बुंदी पाहिजे, बरं का भाऊ, ठेव टोपलं. जे जे मागतं त्याला पोटभर खाऊ घालतं. मागितले फार ते वाडी, मागतले भारतीचे वाडे, मागतले भारतीचे वाडे. आदराचे ठाई बहुत आदर, आदराचे ठाई बहुत आदर, आदराचे ठाई बहुत आदर. आदराचे ठाई बहुत आदर. मागितले फार ते वाढी, मागतले भारतीचे वाडे, मागतले भारतीचे वाडे. घरी गेल्यावर अभंग वाचा. समर्थासे नाही वर्णावर्ण भेदन, सामुग्री सिद्ध घरी त्याच्या. न म्हणे सोयरा सुहृदावश्यक, राव आणि रंक सारिकेची. आदराचे ठाई बहुत आदर, मागितले फार ते वाढी. याच्याहून वाढला, याच्याहून वाढलं बस. समर्थाचे घरी सकळ संपदा. एक. दुसरं, ज्याच्या सामर्थ्य आहे त्याला म्हणतात समर्थ. कोणतं सामर्थ्य आहे? माणसं मरतात, नवल नाही. मरायला काय लागतं भाऊ? अरे, कोण्या तरी एका छिद्रातून प्राणवायू जातो एक दिवस. 9 छिद्र आहे ना, 9 छिद्र या देहाला. 9द्वारे पुरे देही. आमाशी का दिली फाटली रे, 9 ठाळ्या फाटून गेली. बस बस सगळे. आता थोडी वेळ नसल्यामुळे. मग कोण्या तरी एका छिद्रातून प्राणवायूचं जाणं हे नवल आहे का? अरे, एकानं घर बांधलं, घराला खिडक्या ठेवल्या, 9 दारं बसवली नाही. पत्रकार मंडळी जवळ गेला. आश्चर्यकारक बातमी द्यायची आहे. पत्रकारांनी चहा दिला. काय बातमी? मी बंगला बांधला. काय नाव आपलं? रामाजी गोमाजी कापसे. व्यवसाय काय? काय ना, ऊस न द्राक्षे. रामाजी गोमाजी कापसे, ऊस न द्राक्षे. वय काय? 55. बंगला किती बांधला? 5000 स्क्वेअर फूट. लिहिलं. पुढचं सांगा. बंगल्याला 9 खिडक्या आहे. 9 खिडक्या आहे. लिहिलं. बोला. नवल काय घडलं? अहो, खिडक्याला दारं बसवले नाही. म्हणजे शनी शिंगणापूरचा आहे का तू? नाही नाही, इकडचाच आहे. मुद्दाम नाही बसवले. काय झालं? अहो, काल वारा आला आणि खिडक्यातनं गेला. फुकट चहा प्याला. उठ का? अरे, खिडक्याला दारं नसल्यावर वारा जाणारच आहे. तसं प्रत्येकाच्या देहाला 9 छिद्र आहे. कोण्या तरी छिद्रातून प्राणवायू जातो, नवल नाही. 9 छिद्र असून 90 वर्ष प्राणवायू टिकतो, हे नवल आहे का? टिकवणारा परमेश्वर आहे. म्या हालविल्या प्राण हाले, जो जगाते चाळे. म्याच नेमिला सातान काळू, ग्रासित से भूता. ये म्हणी आगते पंडुसुता, सकै जयाची ऐसा जो समर्थू. विठ्ठल विठ्ठल. समर्थ. समर्थाचे घरी सकळे संपदा, नाही तुटी कदा कासयाची. कधी जा, केव्हाही जा. असं? अरे बापरे, हे तर माहितीच नव्हतं मला. हे पहा, पुणे लोह मार्गाला 4थी घटना आनंदाची. पुणे लोह मार्ग म्हणजे विमानतळ. आधी काय होतं? नावच नव्हतं का? लोहगाव होतं. हां, बरोबर आहे. अरे वा वा वा.
या या या. चौथी आनंदाची घटना मला माहीत नव्हतं, बरं झालं तुम्ही माहिती करून दिली. हां, सगळ्या छत्रपती शिवाजीराजे विमानतळ इकडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ आमच्या नागपूरला, हे फक्त लोहगाव विमानतळ होतं पुण्याचं. आता संत तुकाराम महाराज विमानतळ. बस बरं झालं, आता कीर्तनच झालं समज ना आपलं. मजा. या चारही घटना बरं का. आता हे चौथी माहीत नव्हते, त्या उद्यापासून सांगतो मी सर्वांना. गोमातेला राज्यमातेचा दर्बा, माय भाषेला आमच्या मराठीला दर्जा, अहिल्यानगर आणि संत तुकाराम महाराज लोहगाव विमानतळ. समर्थाच्या घरी सगळे संपदा नाही तुटी कदा कासयाची, सामर्थ्य असावं. अजून 9 मिनिट आहे भाऊ माझे, मी काही दुसऱ्याचे मिनिट घेत नाही, माझा सोडत नाही. तू लाड नाही चालत, तुम्ही कधी या, बरोबर आलो. मग ते मामा हो म्हणत जा ना. हा, सामर्थ्य असावं पण अंतकरणात तेवढीच नम्रता असावी. सामर्थ्य तेव्हा शोभत असतं. एक मजा सांगतो 2-3 मिनिटात. आता आमचे सगळे वारकरी महाराज कीर्तनकार प्रसिद्ध महाराज सगळे या ठिकाणी आहे. हा आनंदाचा क्षण आहे आपल्या जीवनातला आणि आज त्याची गरज आहे. अरे का गरज आहे यासाठी सांगतो. सध्या दुर्जनांचा प्रभाव का, सज्जनाच्या संघटनेचा अभाव आहे. दुर्जनाची काय ताकद आहे, सज्जन एकत्रित येत नाही. आमच्या याच्यात छोटा महाराज असेल, कोणी मोठा असेल, कोणी 200 लोकांपुढे कीर्तन करत असेल, कोणी 20,000 लोकांपुढे, कोणी लाखो लोकांपुढे करत असेल, पण सगळ्याचं कार्य एकच आहे. इथे भेदभाव नाही. आणि म्हणून हा आनंद. त्यावेळेला रामाच्या वेळेला 2 प्रसिद्ध साधू होते ना, पटत नव्हतं. विश्वामित्र आणि वशिष्ठ. अरे किती लेकरं मारली वशिष्ठाचे विश्वामित्रानं, तेवढं तर आपलं प्रकरण नाही गेलं पुढं. पण रामचंद्रानं पहिलं काय केलं, विश्वामित्र आणि वशिष्ठ एका व्यासपीठावर आणले. मग रावणासारख्याचा नाश झाला. पहिली सज्जन संघटना, मग दुर्जन नायनाट आणि मग रामराज्य. तसं केदारनाथाच्या निमित्तानं का होईना दोन्ही तालुक्यातले आमचे वारकरी एकत्रित आले. हा आनंदाचा क्षण. 90 वर्षाचा वारकरी बरं का भाऊ, 90 वर्षाचा ना, आषाढी यात्रेला चालला. जर्मनचं ताट, तांब्या प्लास्टिकचा गुडघ्या धोत्र, 12 बंदीत, तांबडं पागोट, 2 माळा तुळशीच्या जर्मनचं ताट. 90चा म्हातारा 10 वर्षाचा होता तेव्हापासून वारी करतोय. 80 वर्ष न चुकता वारी. ते नीरा नदी लागली. 3 जिल्हे बदलतात ना माऊलीचा पालखी सोहळ्यामध्ये. पहिला पुणे संपतो नीरा नदीत, लागता सातारा. फलटण तालुक्याच्या पुढे गेलो की मी सोलापूर. 3 पोलीस बदलतात, पोलीस यंत्रणा. मग इकडचे VIP, तिकडचे हे सगळे. मग निरोप समारंभ असतो. 25 अधिकारी पोलीस बसलेले, 250 पोलीस रायफल घेऊन ड्रेसवर. दुपारी 2ची गोष्ट. तिथून आमचा 90चा वारकरी चालला. पुणे जिल्ह्याचे पोलीस ज्याच्या ताब्यात आहे त्या पोलीस अधिकाऱ्याच्या पुढे 5 फुटावर लघवीला बसला. बरं का, लघवीला बसला. धावले पोलीसनं धरला. 90चा वारकरी घाबरून गेला बिचारा. पण अधिकारी म्हणले सोडा त्या बाबाला. सोडलं. पुन्हा तिथेच बसलं लघवीला. लघुशंक कर्म उरकल्यानंतर पुन्हा धावले पोलीस, पकडला. आणि मग अधिकारी सांगितलं तुम्हाला सोडा त्या बाबाला. आता सगळ्या सोहळा पाहतो. दुपारी 2 वाजता अधिकारी आले. पायातले जोडे काढले, पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं. सांगितलं बाबा सोबत देऊ का काही पोलीस माझे पोलीस तुम्हाला. नाही माझे. आणि तो वारकरी रडायला लागला. का रडता बाबा. हा 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 या बस नाना जमला आता बसा.
वा वा, बरोबर बरोबर. अजून किती आपली मिनिट किती आहे? मग बाकीचे नानाला देऊ आपण. हा जमला. तो जेव्हा वारकरी रडू लागला, का रडता बाबा? 10 वर्षाचा होतो साहेब. नव्वद चालू आहे, 80 वर्षे वारी करतो, पण तुझ्यासारखा पोलीस अधिकारी नाही पाहला. एवढा समाज पाहतो, लाखो वारकरी, तरी अधिकारी लाजला नाही. वारकऱ्याच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं. सामर्थ्य असावं, तेवढी अंतकरणात दया असावी. तुका म्हणे येथे लाभाचे कोटीन बहुवाव पोटी समर्थाचे. आता महत्त्वाचा कार्यक्रम आपल्याला उरकायचा. जे भाऊ माऊलीचं भजन जय विठ्ठल 1 मिनिटात सगळे होईल, अजिबात काळजी करू नका. आणि मग मी सांगितलं ब्रह्मरसाचे परगुणे. ज्याच्याद्वारा ब्रह्मरस सेवन करायचं आहे ते टाळ मृदंगन विना हे साहित्य 2 तालुक्यातल्या भजनी मंडळाचा केदारनाथाच्या वतीनं वाटप आहे. आणि ते जन्मभर त्या साधनानं भजनच होणार आहे. बरं का नाना? आपण सगळे जाऊ, पण तुमचे मृदंगन, तुमचे टाळ, तुमचे विणे विठ्ठल विठ्ठल म्हणत राहतील. मला म्हणतात एका मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. आता 1 मिनिट घेतो. त्या दिवशी मुख्यमंत्री म्हणले वाढवा मला. म्हटलं आमचा खर्च जास्त आहे साहेब, वाढवायचं काही भाऊ होते. गंमत आहे. सगळी तयारी झाली बरं का जी भाऊ. आणि जनक राजाने पाठवलं शेतानंदजीला. ज्या विश्वामित्र के साथ 2 राजकुमार है ना, राम और लखन, उनको सोयर मंडल में बुलाओ. आला नहीं रोक. शेतानंद जी ने नमस्कार केला. विश्वामित्र जी बाबा आपके साथ 2 राजकुमार है, उनको साथ लेकर. फक्त 1 मिनिट थांबा, 1च मिनिट थांबा. 1 मिनिटापेक्षाही कमी घेतो मी, मला त्याची अपेक्षा आहे. 1च मिनिट. बोलवायचं का कोणाला? मी जरा महत्त्वाचं बोलत होतो. पहा तुमची इच्छा असेल तर, नाही तर संध्याकाळी दुसरं गाव वाट पाहते माझं, मला काही घेणं नाही. 1 मिनिटासाठी ते तर आता झाले ना. आता बोला ना म्हणता, तुम्ही गडबडी करता. मी बरोबर 60 सेकंदचा मिनिट असतो ना. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे डोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणे, तडजोड नाही. 1च मिनिट म्हणजे खरंच 1 मिनिट घेतो, पण जरा मन लावून तर आहे का. 1 मिनिट. चलो. शतानंद जी आले, जनकाचे पुरोहित. आपके साथ 2 राजकुमार है, उनको साथ लेकर बुलाया सोयर मंडप में. विश्वामित्र खड़े हो गए. चलो श्री राम, चलो लखन, हम देखते हैं आज विजय किसकी होने वाली. अरे का लखन जी सामने आकर के बोला, मैं यहाँ जवाब दूं क्या बाबा, विजय किसकी होने वाली? बोलो. जिसके ऊपर आप जैसे संतों की कृपा है, विजय उसी की होने वाली. ज्ञानेश्वर माऊली